अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं निवेदन पत्रक आहेत. या निवेदन पत्रकमध्ये काय मागणी करण्यात आली आहेत, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. 5/2/2026ला हे निवेदन पत्र तयार करण्यात आलं आहे. एकूण अंगणवाडी संघटना 7 संघटना एकत्र आल्या आहेत. या निवेदन पत्रकमध्ये काय मागणी करण्यात आल्या आहेत, वरती बघू शकता तुम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटना, आयटक अंगणवाडी संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना, महाराष्ट्र राज्य सेविका मदतनीस कर्मचारी संघ, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन हे सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. आता या निवेदन पत्रकमध्ये आपल्याला काय काय मुद्दे मांडणी करण्यात आले आहेत तर बघा, प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री विषय काय देण्यात आला आहे, प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधन वर्ग करणे, ग्रॅज्युटी दरमहा पेन्शन व इतर मागण्या मंजूर व्हाव्यात याकरिता 24/2/2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 10:30 पासून भव्य मोर्चा व तीव्र निदर्शनाबाबत दिनांक 24/2/2026 पूर्वी कृती समितीला माननीय मंत्री महोदयासोबत मागण्या मंजूर करण्यासाठी बैठकीची वेळ मिळण्याबाबत हे निवेदन पत्रक आहे. आता भरपूर वेळे आंदोलन केले, हे मुद्दे वारंवार मांडणी केली गेली आहेत, पण 24/2/2026ला आझाद मैदान येथे आता तीव्र मोर्चा होणार आहेत. त्यासाठी आपल्याला आणखी काय अपडेट आहे पुढे बघा. आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत. राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या न्याय मागण्यासाठी 24/2/2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी कृती समितीसोबत बैठक घेऊन खालील मागण्या मंजूर कराव्यात ही विनंती. मागण्या खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, 4/10/2024 रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात अनुक्रमे ₹3,000, 2,000 वाढ माहे ऑक्टोबर 2024 पासून करून अंगणवाडी सेविकांना ₹2,000 व मदतनीसांना 1,000 रुपये कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केला आहे. परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती ही ठोक मानधन व ठराविक वेळ यानुसार केलेली आहे. त्यामुळे 2,000 आणि ₹1,000 प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्यांच्या नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेला 15,000 व मदतनीसांना 8,500 दरमहा मानधन देण्यात यावे. तर बघा, या ठिकाणी सरसकट मागणी करण्यात आली आहे, कारण भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत मिळाला नाही. 100% काम करून सुद्धा आणि वारंवार हे मुद्दे मांडणी करत आहेत. तरीसुद्धा केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्याकडे लक्ष देत नाही आहेत. तर आता हे तीव्र आंदोलन होणार आहेत. आणखी पुढे कोणता मुद्दा देण्यात आले, माहे ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2025 या महिन्याच्या प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे. परंतु बहुतांश अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. काम करूनही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. प्रोत्साहन भत्त्याबाबत संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. तरी त्यांचा फेरआढावा घेऊन ऑक्टोबर 2024 पासून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे. दुसरा मुद्दा आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात त्यांची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती. आणि ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाच्या या विचारांशी आम्ही सहमत नाही. कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत. हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी. ही मागणी गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही, असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले आहे. परंतु पेन्शन विषयकचा प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर पेन्शनचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शनच्या
जी.आर. त्वरित करण्यात यावा. चौथा मुद्दा आहे, शासनाने दिलेले मोबाईल फोन हे 4G आहेत. त्यात पोषण ट्रॅकर ॲप, PMVY ॲप योग्य प्रकारे चालत नाही. तेव्हा त्यांना सदर ॲपची कॅपेबिलिटी असलेले 5Gचे मोबाईल फोन देण्यात यावे. तर हा प्रश्न तर सर्व ठिकाणी आहे. कारण जो ओल्ड मोबाईल आहे तो सेविकेला दिला आहे आणि ते ऑनलाईन काम करताना पोषण ट्रॅकरमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आता जो अपडेट व्हर्जन आहे 5G हा जर प्रोव्हाईड केला सरकारने, केंद्र किंवा राज्य सरकार मिळून जर मोबाईल प्रोव्हाईड केला, तर 100% त्यांचं काम सुरळीत होईल सेविकांचं. 5वा मुद्दा आहे, डेटा पॅक रिचार्ज करत प्रति अंगणवाडी केंद्र ₹300 प्रतिमाह देण्यात यावे. 6वा मुद्दा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी महिलांची ई-के.वाय.सी करिता प्रत्यक्ष पडताळणीचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे. हे महिला व बालविकास विभागाचं काम आहे. एबाविसीओ योजनेचं काम नाही. खाते बाह्य कामे अंगणवाडी सेविकांना सांगण्यात येऊ नये असे आदेश केंद्र शासनाचा आहे. तर बघा, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, जी.आर. काढण्यात आलं होतं. केंद्र शासनाने त्या जी.आरमध्ये स्पष्ट म्हटलं होते, की जे अंगणवाडी व्यतिरिक्त कुठलंही काम देऊ नये, बाह्य काम त्यांना देऊ नये असं म्हटलंय. पण या ठिकाणी राज्य सरकार जे लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांचं के-वाय-सीसाठी, त्यांचं पडताळणीसाठी सेविकेला त्या ठिकाणी काम करण्यास ते देत आहे. थकीत टी-ए-डी, इंधन बिल, सिम कार्ड रिचार्जसाठी पैसे देण्यात यावे. 8वा मुद्दा, केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता, सी-बीचे पैसे देण्यात यावे. वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी 24/2/2026 रोजी सकाळी 10:30 पासून आझाद मैदान येथे भव्य मोर्चा व तीव्र निर्देश आयोजित करण्यात आला आहे. वारंवार मोर्चे, धरणे, आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे राज्यातील 2,10,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात शासन व प्रशासनाप्रती तीव्र आंदोलन, असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे. 24/2/2026 पूर्वी वरील मागण्याबाबत चर्चा करून मंजूर करण्यासाठी कृती समितीच्या मान्य मंत्री महोदयांसोबत बैठक लावावी ही विनंती. या निवेदनपत्रामध्ये जे मुद्दे मागणी केले आहेत आणि हा निवेदनपत्र का देण्यात आले, कारण 24 तारखेला आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन होणार आहे. त्यापूर्वी जर बैठक झाली तर आ, आंदोलन त्या ठिकाणी बंद होऊ शकते. पुढे आपण जे मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण नाही झाला तर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन होणार आहेत. कारण जे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची संघटना एकूण 7 आहे. ते सर्व संघटना एकत्र आल्या आहेत आणि जे मुद्दे मांडणी करण्यात आले, तर तुम्ही पाहिलं असेल या मुद्द्याचं हे सर्व मागणी करण्यात आल्या आहेत. आता जे चतुर्थ श्रेणीचा मुद्दा का मांडणी केलं गेलं नाही या निवेदन पत्रकमध्ये, हे आता हे समजलं नाही. पण या ठिकाणी बृजपाल सिंग, दिलीप उटाणे, शुभा समीम, कमोड पर्डेकर, भगवान देशमुख, जयश्री पाटील आणि जीवन सुरवडे हे सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होणार आहेत. जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस ताई ज्यांना आझाद मैदानपर्यंत जाता येत असेल, ज्यांना काही अडचण नसेल, ते नक्कीच त्या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये सामील व्हा. कारण जोपर्यंत आपण आझाद मैदान येथे आपली क्राऊड दाखवत नाही, तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार आपला विचार केला जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी आपल्या आझाद मैदान येथे जायचे. धन्यवाद.